आणि यांचं मतलब आपके उनका उनका नाम कृष्णेंद्र दास। और सब मिला के सब मिला के पिंपरी चिंचवड शमा। पिंपरी चिंचवड शहर बोंबला आता नवऱ्याचं नाव विचारलं सगळं मिळून वहिनी डायरेक्ट पिंपरी चिंचवड शहरच म्हणले आता काय बोंबलायचं वहिनी पुढे तेरी आँखों का यो काजल मन करे सकोई घायल तेरी आँखों का यो काजल मन करे सकोई घायल तू सहज सहज बांध ले मेरा दिल धड़कावे पायल मगर पल 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 याद तेरी कर पावे से है तेरा रूप जिगर में धड़के आग लगावे से वो तेरी आँखों का यो काजल या काजल वहिनी आहेत काजल जोरात काय आहे त्यांच्यासाठी आपका पूरा नाम बताओ काजल लता दास। अच्छा उखाना आता है आपको उखाना तुमच्यापैकी कोणाला हिंदी येतं का हिंदी येतं तुम्हाला हाँ मेरा है ना हिंदी का लय मोठा प्रॉब्लेम है अभी तुम इकडे आओ इकडे आओ आपको हिंदी आता है ना इनको उखाना सांगो इकडे बघू इकडे हाँ अभी तुम इकडे आओ हाँ इनको सांगो उखाना उखाना मतलब पति का नाम लेता है जैसे कि बगीचे में बगीचा ऐसा नहीं उखाना म्हणजे काय ते सांगो पहिलं वही ना पति का नाम लेने का पति का नाम लेने का मिस्टर कृष्णेंद्र दास। उखाना उखाना दो चार लाइन बोलने का उसमें पति का नाम आना चाहिए। दो चार लाइन पिंपरी चिंचवड एक पुणे एक ऐसा मेट्रो लाइन डालने का नासिक दौड़ पुणे ऐसा वो है ना बड़ा लाइन डालने का आपके को मेट्रो का एग्जाम्पल सांगा बगीचे में बगीचा बगीचे में बंदर और संजय कुमार मेरे दिल के अंदर। अच्छा देहूर से पुणे पुणे से सरगढ़ सरगढ़ से लेकर देहूर मेरे पति है मिस्टर कृष्णेंद्र दास। यांनी खरंच मेट्रोचा प्रवास सांगितला बया वहिनी जावा तिकडे हे बघा तुमच्यापैकी कोणाला हिंदी येतं का कोणाला हिंदी येतं हात वरती करा बरं बऱ्याच जणींना येतं आता घरी गेल्यानंतर पाठांतर करा उखाण्याला हिंदीत काय म्हणतात भाभी देखो उन्होंने बराबर नहीं सांगा मैं सांगता इधर देखो पति का नाम आपको वड़ा पाव पता है हाँ पति को वड़ा समझने का वड़ा वड़ा पाव में कैसा रहता है खालून पाव वरून पाव बीच में क्या रहता है बड़ा बड़ा नहीं वड़ा वड़ा बराबर हाँ, बड़ा बड़ा वो बड़ा 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 आलू के बड़ा आलू के बड़ा हाँ ठीक है आलू का बड़ा तो वैसा दो चार शब्द खाली दो चार शब्द वही और बीच में है ना जिसको बड़ा बोलते हैं उसको हस्बैंड बोल के घाल देगा उसको करने का बड़ा पाव वैसा होता है पति का नाव वाजवा टाळ्या भाभी रस्सीला पाय टच करून मला बहिणी तुमचं नाव राजश्री राजेंद्र नारकेडे। आणि उखाना महादेवाच्या पिंडीवर तेल वाहते वाकून राजेंद्र रावांचं नाव घेते सगळ्या महिलांचा मान राखून। असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती। मंदार दादा थोडा इफेक्ट आला सिंगिंगला काय कमी पडते गणेश आतमध्ये इको येत नाही आतमध्ये मॉनिटरला काय लागेल तुला पाहिजे तेवढं साऊंड म्हणजे मागून घे साऊंड आपलाच आहे मंदार दादा एकदा आमचा कार्यक्रम आतापर्यंत केलेला त्याचा तुम्हाला साऊंड आवडला असेल तर मंदार वायके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमचे साऊंड इंजिनियर आज खूप लांब बसले आमच्यापासून हा बहिणी तुमचं नाव ज्योती प्रवीण पाखले। उखाणा इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणून प्रवीण पंताचं नाव घेते पाखल्याची सूर। चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना
तू बल खाके मेरी जाना गुमसुम सा है यूं चुप सा है मदहोश है खामोश है ये समा कुछ और है ओ चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना हा होईल श्वेता सत्यवान शेळके. पुढे सर का उखाणा. नाव कोण घेते आई नाव कोण घेते आई भास्कर चौधरींची लेख. नाव कोण घेते मची अनिल टिंगरेंची भाची. नाव कोण घेते ताणी सॉरी नाव कोण घेते सॉरी काय होतं मला वाटलं उखाण्याचाच प्रकार आहे. हा कोण घेते ताणी सत्यवानची नाणी. राजा को रानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया दिल छिकर दोनों घायल हुए तेरे नजर दिल के पार हो गया राजा को रानी से प्यार हो गया. होईल. रेखा सचिन देवते. परदेसिया परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया वो सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया वो सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. कधी म्हणजे आम्ही असे जर महिलांनी कुठला शब्द उखाण्यात आणला गाण्यातला किंवा त्यांच्या नावामध्ये गाणं असेल ना तर आम्ही गाणं घेतो. एका वहिनी तर आमच्या संग भांडायलाच लागल्या म्हणल्या माझ्यावर गाणंच नाही. आता बिचारीचं नाव गाण्यात ना त्यांनी उखाणा नाही घेतला ना त्यांच्या नवऱ्याचंही नाव गाण्यात कुठं नाही. पण अशी गाणी बरीचशी महिलांवरती आहेत. फक्त ते महिलांमध्येच गुण आहेत की त्यांच्यावरती गाणी म्हणू शकतात. पुरुषांवरती एकच गाणं आहे बाबूराववरती बाकी गाणीच नाही. शांता झाली शालो झाली आता कुणाचं नाव आता आला बाबूराव. प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन बाबूराव एक मिळाला आणि एक मराठी टाकला. आता काय कोणी मुलाचं नाव बाबूराव ठेवत नाही त्याच्यामुळे ते मिळाला की ते गाणं बी म्हणून जाईल. पण महिलांवरती अनेक गाणे आहेत. एकदा महिलांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हा या रेखा आहेत ना त्याच्यामुळे परदेशी दया वहिनी किती खुश झाले मला. हा दत्ताच्या मंदिरात अगरबत्तीचा वास. सचिन रावचे नाव घेते तुमच्यासाठी खास. गाड्या वाजवा वहिनीसाठी खा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गणेश पुढे बस पाठीमागं नको बस. हा वहिनी. ज्योती राजेंद्र कोल्हे. हा आणि उखाणा. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा इरादा नेक होता. राजमाता जिजाऊंचा लेख तो छत्रपती शिवाजी महाराज. लाखात एक नाही तर जगात एक होता. हे देवा पुढच्या जन्मी मला जन्माला घालताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचा बनव. माती झाले तर रायगडाची बनव. वाघ नको होऊ दे. तलवार नको भवानी तलवार होऊ दे. मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि मान
संजय भुजबळ. माझं नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या. दया वैरी त्या संध्याकाळी 7 वाजता बातम्या लागायच्या ना पहिल्या दूरदर्शनवर. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. माझं नाव रमेश परळीकर. वैरी शिवमंदिराला मोठा आहे सोन्याचा कळस. संजय रावांचं नाव घ्यायला मी कधीच करत नाही आळस. क्या बात आहे, वाजवा टाळ्या वहिनी. वहिनी स्मिता परमजीत धारवाड. हो खा ना. इथून तिथून फिरला लसूण परमजीतला आणलं बुलेटवर बसून. अगो भया भया हिला फिरवी ग माझ्या गाडीवर फिरवी ग माझ्या गाडीवर, तिला फिरवी ग माझ्या गाडीवर फिरवी ग माझ्या गाडीवर. जगण्या लोकाची पोरी माझ्या नावाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवी ग बुलेट गाडीवर फिरवी ग माझ्या गाडीवर, तिला फिरवी ग माझ्या गाडीवर. हा वहिनी याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा खरंच वहिनी त्यांनी करंट सोडले. हा बटाट्याच्या भाजीला वाटण घालते किसून किसून, सुभाषराव बसले रुसून, मीच खाते चाटून पुसून. भया बेचारी लय जेवण भूक झाली वाटतं आहे खरं. हा वहिनी नंदिनी पवार. हा आणि उखाणा. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, विजयरावांसाठी आईबाप सोडले. बरं झालं भया. शहराचे प्रतिनिधित्व करतात आणि पहिल्याच बैठकीला काय झालं ते तुम्हाला सांगण्यापेक्षा तेच सांगतील. इतकं सुंदर नियोजन इथून पुढच्या जवळजवळ 50 वर्षाचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि ते करण्याचा प्रयास ते करणार आहेत. परंतु आज मात्र हा महिलांचा संपूर्ण वरती भरलंय, खाली भरलंय, जागा नाही तर माझ्या महिला खाली भरल्या, त्यामुळं त्यांना संधी देण्याकरता आलेले आहेत. मी आदरणीय प्रशांतांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले 2 शब्द प्रकट करावे. जागतिक महिला दिनाच्या सर्वात प्रथम सर्व माझ्या भगिनींना शुभेच्छा. खरं तर परळकर साहेब तुमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये यायला मलाच अडचण व्हायला लागली. पण ती म्हणलं आपण त्यातल्या त्यात तो उखाणा घेतला. तो उखाणा नव्हता, छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून जे नाव त्यांनी घेतलं म्हणजे आमच्या अंगावर बाहेर तिथं काटाला. त्यामुळे तुमच्यासाठी टाळ्या जाईल. चिंचवड मधल्या भगिनी तेवढा त्यांचा परिचय माझा 15 वर्षापूर्वीचा निघाला. मला सांगायचं की आम्ही या पिंपरी चिंचवड शहरातल्या या सगळ्या माझ्या सरस्वतीताई बसल्यात, माझ्या लक्ष्मी बसल्यात, दुर्गा माता बसल्यात, काली माता बसल्यात, यांचा परिचय माझा 25-30 वर्षापासून आहे. कदाचित तुम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहता, परंतु हे राहत असताना आता निवडणूक 2-4 वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजे 9 वर्षाच्या कालखंडानंतर झाली. आमच्या सभापती मॅडम, आमच्या उपमहापौरताई, आमच्या ममताताई शिंदे या कार्यक्रमासाठी फार आग्रही होत्या की आपल्याला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम करत असताना पवनाथडी नुकती झालेली आहे. पवनाथडीत कोण कोण आलं होतं यातलं? सगळे इकडे पण आहे. पवनाथडी असतेच कुणासाठी? तुमच्यासाठीच. आणि मला विशेष कौतुक वाटतं आमच्या नागरवस्ती विभागाच्या सर्व अधिकारी आणि आमच्या सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं की अतिशय चांगल्या पद्धतीने ती लाखो लोकांची पवनाथडी हँडल करतात. आणि यावेळेस काय झालं, पवनाथडी आणि हा जागतिक महिला दिन हे सलग आले आणि हे सलग होत असताना आजचा दिवस हा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आमच्या सभापती मॅडम आग्रही होत्या. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आठवड्याचा वेळ आहे, जे जे चांगलं करता येईल ते करण्यासाठी आम्ही लोक तुमच्या बरोबर आहोत. आणि आज इथं आल्यानंतर मी मगाशी येऊन गेलो. उल्बे साहेब, मी शिंदेताईंना फोन केला, त्यांचा निरोप आला की जेवायची सुट्टी झाली आहे. मी म्हटलं आता आपल्याला तर काय मिळणार नाही, आपण बाहेरूनच जाऊ. आम्ही गेटमधून तशीच गाडी वळवली आणि परत आलो. आणि मला इथं आल्यानंतर मी आपलं गपचूप येऊन मागे बसलो. म्हटलं मला डिस्टर्ब कुणाला करायला नको, कारण की आता मी माझ्या बायकोचा आनंद घेत होतो की बाबा चला ती असती तर काय केलं असतं, पण ती इथं नव्हती. परंतु एक महिला भगिनी म्हणून तुम्ही जो आनंद घेताय फार छान आणि फार सुंदर. मी तुम्हाला सहज माहिती म्हणून सांगतो, पिंपरी चिंचवडमध्ये आदेश बांदेकरांचा कार्यक्रम मी आणला होता पहिले आणि महानगरपालिकेच्या वतीनेच आणला होता.
आपल्या सांगवीमध्ये एक त्यांचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस 25,000 महिलांची नोंद लेखी, 25,000 महिला भगिनी 2007 साली आल्या होत्या. त्याला त्या गोष्टीला खूप वर्ष झालेली आहेत, परंतु तुम्हा लोकांसमोर आणि आज परोळेकर साहेब या ठिकाणी कार्यक्रम सादर करतायत. अतिशय छान पद्धतीनं त्यांचं सादरीकरण दिसतंय आणि माझ्या प्रत्येक मायमाऊलीला समाधान द्यायचा ते प्रयत्न करतायत, याचा आनंद आहे. त्यामुळं ममताताई शिंदे, तुमच्या सभापती, आमचा मनोज, हे सर्व टीम जे आहे त्या तुमचं सर्वांचं मनापासून कौतुक. आमच्या महिला बाल कल्याण समितीच्या सर्व पदाधिकारी, अध्यक्ष असतील, त्यांचं महिला समिती असेल, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या उपमहापौरताईंचा आभार व्यक्त करतो की अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलाय. शेवटी कुठे ना कुठेतरी नुसतीच प्रशिक्षण आणि नुसत्याच ट्रेनिंग घेऊन तुम्ही पण कुठे ना कुठेतरी वैतागलेले असतात. शिलाई मशीनची तर मला वाटतं सगळ्यांची ट्रेनिंग झाली असते. किती लोकांच्या घरी नाहीये सांगा बरं शिलाई मशीन? 5-10 दिसतात. म्हणजे याचा अर्थ ऑलमोस्ट सगळ्यांकडे शिलाई मशीनचं ट्रेनिंग झालेलं आहे. परंतु आता आपली महापालिका तुम्हाला या भाजी मेथीची आणि रोज भांडण करून पण मी दीपकरावांच्या प्रीतीची. वा वा वा, मला वाटलं गया आमच्या पुरुषांकडे 2च उघडे. हा पहिला झाला भाजी मेथीची, ही माझ्या प्रीतीची, आणि दुसरा एक आता नवीन आलेला आहे, लग्नात असते सतरंजी पट्यापट्याची आणि ही माझी या कराट्याची. असे 2च आहेत. हा वैदी. माझं नाव राजश्री घरात, उखाणा घेते. कोल्हापूरच्या देवीपुढे हळदी कुंकाचा राशी, किरण रावांचं नाव घेते होम मिनिस्टर खेळाच्या दिवशी. अगं अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरलास राग, धरलास राग, धरलास राग, धरलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरलास राग, धरलास राग, धरलास राग, वैदी. माझं नाव शलाका कोंडावा. मंगळसूत्राच्या वाट्या म्हणजे सासर आणि माहेर. सुधाकररावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. वाजवा टाळ्या वैदीसाठी. हा वैदी. हॅलो, माझं नाव सोलता भानदास खंडाळे. हा आणि उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. वैदी मला उन्हाळ्यात थंडी वाजायची म्हणून तर बर्फाच्या राशीत गेलो. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, भानदास रावांचं नाव घेते महिला दिनाच्या दिवशी. क्या बात आहे, जोरात टाळ्या वैदीसाठी. वैदी. हा आरती. आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे. जय जय संतोषी माता, जय जय माँ, जय जय संतोषी माता, जय जय माँ. ही बिचारी त्यांची आरतीच उतरायला लागली. काय बोलायचं. हा वैदी. हा सुनबाई आहे. बया मग 2दा उतरा. तुमचं इथून पुढचं आयुष्य तिच्या हातावरच आहे. हा अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, मिलिंदरावांचे नाव घेते अत्तरची आई. पायी शिर्डीला येतो साईनाथा, पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे आता, तुम्ही दर्शन द्यावे आता. पायी शिर्डीला येतो साईनाथा, पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे आता, तुम्ही दर्शन द्यावे आता. सुवर्णा मंगेश ठेवले. उखाणा. हाताची घडी, तोंडावर बोट, काही आठवत नसेल तर मंगेशराव घाना बिस्कीचा एक घोट. अगं बया बया. पीले पीले ओ मोर बाजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, यारी पिए यारी दीवाने. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. वैदी. हा
टायमिंग कसं माहिती का तुम्ही कधी जाऊन बसता त्यांच्यात? सगळे चालतंय त्यांच्यामध्ये तसं. हो का? यांना लय माहिती बाबा यांची. कशाला घरात आहे तुमच्या? नाही 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 तुमचं काय टायमिंग आहे? टायमिंग नाही आमच्याकडे घेत नाही खाना म्हणून घेत नाही. जो खाना म्हणून घेतलं ही बिचारी 9च्या नंतर घेतात मला 9च्या नंतर. वहिनी? माझं नाव प्रियंका महेश आवले. ओ पिया पिया क्यों भुला दिया बेवफा रहम क्या कहूँ तुझे सनम तूने दिल तोड़ा है भूल क्या हुई ये बता जा ओ पिया पिया क्यों भुला दिया. जोरात टाळ्या वहिनीसाठी. चांदी की साइकिल सोने की सीट महेश राव ने मुझे घुमाया डबल सीट. चांदी की साइकिल सोने की सीट आओ चले डार्लिंग चलो डबल सीट. हाँ चांदी की साइकिल सोने का सीट आओ चले डार्लिंग चलो डबल सीट. करुणा परदेशी. यांच्यावर नाही कोरोनावर कसलं गाणं. हा वहिनी या इकडे. वहिनी तुम्हाला असं कधी वेगळं वाटत नाही का बाया माझ्या नावाचा आजार आला होता मला किती जण घाबरतात सगळे जण कोरोना हो बाजूला. वहिनी बरं हा घ्या उठा. आतरवाळीवर पत्तरवाळी पत्तरवाळीवर केसरी भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा पंढरीला पाठवा. पंढरीहून आणले 3 खान. सासू म्हणते मला नणन म्हणते मला मी म्हणते मला देवीचंद म्हणतात पुन्हा देवीचंद म्हणतात देवीचंद म्हणतात देवीचंद म्हणतात रुसू नको राणी पुन्हा जाऊ पंढरीला. या बाबा चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला. तू जाने जरा दे तुझे भाव तुझे दे चल तू माहिला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. माय सुभाष भोवर. उखाणा निळनिळ्या आकाशातून विमान चालले फास. सुभाषरावांचं नाव घेते तुमच्याकरता खास. टाळ्या वाजवा वहिनी करा खास. वहिनी सीमा रोहित कदम. उखाणा अंगणात होती तुळस तुळशीवर पडलं ऊन. रोहित रावांचं नाव घेते कदम यांची सून. कुणाचं काय वहिनीचा फटका काय वाजवा काय वहिनीचं. वहिनी वैशाली हरेश करणं. उखाणा सोन्याची घागर साखरेने घासते दुधाने धुते रुमालाने पुसते. हरेश रावांचं नाव घेताच विठ्ठल रुक्माई हसते. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी अश्विनी शिवदास जगताप. अश्विनी ये जरूर रात जागरा मेरा रहेगा अशी जिंदगी सहानी पाडेगा. तुझे ना प्रिय मित्र प्रेम दीवाना नशीला ते प्यार जरासा नशीला. मित्र प्रेम दीवाना नशीला ते प्यार जरासा नशीला. बया अशोक शरद बघा. वहिनी खरं सांगा खोट बोलायचं नाही. आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? नाही म्हणत बया बाबा बिचारायला माहितच नाही एवढ्या चांगल्या नावाचे आपल्याला बायको भेटली. हे आमचा व्हिडिओ आहे ना रमेश परळीकर युट्यूब चॅनलवर येतो त्यांना दाखवा मग तुमच्यासाठी गाणं म्हणते. हा सप्तरंगी पडल्या अक्षदा सुंदर वाजली टाळी. शिवदास रावांचे नाव घेते महिला दिनाच्या वेळी. आमच्याकडनं मागून घ्या. चला रेडी करायची सुरुवात. तळ्या मळ्या तळ्या मळ्या. कोरोना वहिनी सोबत उद्या मला बया तुम्ही कोरोना सारखंच करायला लागल्या. कधी बी यायचं कधी बी जायचं. हा चला रेडी तळ्या मळ्यात. दमानं खेळा काय घाई नाहीये. हा चला तळ्यात
दोन्ही पाय एकदाच टाकायचे मळ्यात. म्हणून मी सांगत होतो की सासूबाई आजीबाई नको, हे असं उड्या मारायला लागते. जायचंय का खाली? नाही ना, खेळायचं ना, खेळा, काही प्रॉब्लेम नाही. चला तळ्यात, मळ्यात, तळ्यात, दोन्ही पाय एकदाच, दोन्ही पाय, असं नाही खेळायचं. चला मळ्यात, मळ्यात. अगं बया, थांबा थांबा, पुढं थांबा, ज्या पुढं आल्या तर थांबा. कोरोना वहिनी थांबा. बया तुम्हाला कसं थांबा, पुढं आलं त्यानं तुम्ही थांबा, पुढं थांबा. हा अजून कोण आलं त्या, तुम्ही थांबा, इथं थांबा ना. बिचारे तुम्ही खाली कशाला चालल्या? तुमची चुकी नाहीये, ती पंख्याची चुकी. वाऱ्यानं पुढं आल्या तुम्ही, या पुढं थांबा. हे बघा, या बिचाऱ्या वाऱ्यामुळे पुढं आल्या, त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही आता ज्या पुढं आल्या त्या सगळ्या आऊट झाल्या, बरोबर. पण या वहिनींमुळं तुम्हा सगळ्यांना एक डाव भूताचा म्हणून माप. आता यांना भूताचा दिला, बाकीच्या म्हणू नका आम्हाला मर्यादेचा द्या, मसुबाचा द्या, देवाचा द्या. कळालं? थांबा. मी तळ्यात म्हणलं, तुम्ही मळ्यात आल्या, आऊट. मी मळ्यात म्हणलं, तुम्ही तळ्यात गेल्या, आऊट. चुकीचं खेळ आऊट. मी तुम्हाला आऊट करण्यासाठीच आहे. नंतर म्हणू नका भाऊजी तुम्ही चुकीचं बोलले, हा असं काही म्हणू नका. चल रेडी, थांबा वहिनी. नाही थांबा ना, त्यांच्यामुळे वाचल्या ना तुम्ही. थांबा पाठीमागं, थांबा. हा चला रेडी. आता व्यवस्थित खेळा, ज्या आऊट त्या आऊट. चला तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. अंगा असं टाटा. कोरोना वहिनी बाय बाय. तुम्ही पण खाली जायचं. वहिनी चला टाटा. चला मळ्यात, तळ्यात. 1 2 3 4. चला अश्विनी वहिनी टाटा. अश्विनी हा आता आल्यात का? तुम्ही या पण का आता आल्यात? तुम्ही त्यांच्या करवली नाही ना? हा थांबा वहिनी, थांबा. पुढं तळ, पाठीमागं मळा. चला मळ्यात. एवढा वेळ लावला तर आऊट होणार वहिनी. चला तळ्यात. टाटा. आता गेल्या तुम्हीच गेल्या. तुम्ही या पण गेल्या. या 2. ए हिंदी बोलते हैं, उनको तळामाळा माहित नहीं है. आउट है. थांबा की बाय. कोण आउट झाले? ह्या का? तुम्ही जाओ. तुम्हाला क्या हो गया? नहीं, अभी तो सेम चल रहा है. अभी तो सेम चल रहा है. थांबो. इकडे आओ भाभी, इकडे आओ. इथे थांबो. थोड्या उजेडात उभा करतो त्यांना. थांबा. हे बघा, तळ्यात म्हणलं पुढं उडी मारायची, मळ्यात म्हणलं पाठीमागं. हा मला मतलब ए. हा तळा मतलब ए, मळा मतलब ए को बी. हा पता चला ना? अभी पुढं तळ्यात, पाठीमागं मळ्यात. मैजो मला कळ्या वाजवा टाळ्या. चला रेडी. आणि थांबो. आता काय बोलायचं? हा चला रेडी. 1 2 3. तळ्यात, मळ्यात. आता काय देखो, मैं जब बोलूंगा ना मळ्यात तो पीछे उडी मारो. मैं जब बोलूंगा ना मळ्यात तो पीछे. तळ्यात बोलूंगा तो आगे. मला पीछे. हा थांबा. चला रेडी. 1 2 3. तळ्यात, मळ्यात, दमाना वहिनी दमाना. हा चला मळ्यात. अगो बया. तळ्यात. टाटा. अभी आउट हो गया भाभी. बाय बाय. हा तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. अच्छा. तुम्ही? फॅशन डिझायनर विथ रांगोळी आर्टिस्ट. आणि होम मिनिस्टर? खेळते की. या वहिनी एवढ्या प्रो खेळाडू आहेत. पुण्यात असा एकही होम मिनिस्टर कार्यक्रम नाही ज्या कार्यक्रमात वहिनींनी स्पेशली रमेश भाऊजींचा एकही कार्यक्रम सोडत नाही. कुठेही कार्यक्रम होते बिचारीचे. वहिनींकडे काय नाही असं समजा. होम मिनिस्टर मधून गाडी, फ्रीज, टीव्ही, मिक्सर, पैठण्या किती त्यांना मोजता पण येत नाही एवढ्या पैठण्यात. बिचारी प्रो खेळाडू, प्रो. माझ्या बापाला उठत नाही. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. या ना वहिनी, या ना. काय नाही आवडत तुम्ही? या वहिनी. कोण या का? या आउट आहेत. असू दे की बाय, तुम्हाला काय प्रॉब्लेम? लय वेळा तुम्ही थर्ड अंपायर. हा रिव्ह्यू घेतला का? रिव्ह्यू. हा चला रेडी. 1 2 3. मळ्यात, तळ्यात, टाटा.
बया वहिनी नाही नाही खरंच त्या खूप छान खेळतात आणि म्हणजे त्यांना खेळण्याची हौस आहे. ज्यावेळेस पवना थंडीला कार्यक्रम होता तिथं पैठणी बक्षीस होती, पण त्यांनी सांगितलं मी जर जिंकले तर मी ही गरजू वहिनींना देईन, आणि त्यांनी सांगितलं मी होम मिनिस्टर मध्ये 2 ठिकाणी फ्रीज जिंकले. तर त्यांनी त्या कार्यक्रमात एका गरजू वहिनींना जिंकलेलं फ्रीज दुसऱ्या कार्यक्रमातलं त्यांनी त्या गरजू महिलेला गिफ्ट दिलं. शिंदेताई ते मोठ्या मनाच्या आहेत, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रमात भाग घेऊन आज? खूप छान वाटलं. मला लई छान वाटलं. काय तुझ्या आवडतं? हार जीत रोज असते, रोज जिंकावं म्हणून थोडी मान असतं. कधीतरी हार कधीतरी जीत. काय बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. चला. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़े हंसी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थँक्यू. चला व्यवस्थित खेळा. तुम्ही काय करता? मी सोशल वर्कर पण आहे आणि माझा बिझनेस पण आहे, कसला? रिअल इस्टेट. बया लय मोठा तुम्ही. तुमचं? मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नायर हॉस्पिटलमध्ये आशा वर्कर आहे. चालते. चला आता कुठं प्लॉटिंग चालू आहे तुमचं? इथे कसं जाणार ते? अहो कस्टमर मिळतील ना तुम्हाला. माझ्याकडे आज बोलतो. चला रेडी 1 2 3 टाळ्या. ओ बाबा आज रपट जाए तो हमें ना उठाइयो, आज फिसल जाए तो हमें ना उठाइयो. हमें जो उठाइयो हमें जो उठाइयो खुद भी रपट जाइयो. आज रपट जाए तो हमें ना उठाइयो. पाय पुढे होते फक्त हे मागं होतं म्हणून. आता काय बोलायचं बिचारीला? तुम्ही एवढ्या पुढं होत्या, बाकी सगळं मागं होतं. म्हणतात ना हात तिघांना शिकून राहिले तेवढं होतं फक्त. हा आऊट झाल्या. पुढच्या गेम मध्ये गेलो ना काढली. बया कसल्या टेन्शन होईल. मी हे मागं गेलो म्हणून मी माझे पाय इथंच होते. चला रेडी 1 2 3 टाळ्या. आता बाया मी एकटीच आऊट झाली. हा कार्यक्रम चालू ठेव. काय बिचारे लय घाई. संध्याकाळी 9चा टायमिंग यायचा. 9च्या आधी संपवा म्हणतात ते, बाकीकडे नाही. चला 1 2 3 टाळ्या. चला 1 2 3 मळ्या. टाळ्या मळ्या. रशी सरळ करे. वहिनी काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सासूला सारखाच आहेत का काय? तुम्ही काय टाइम चुकवला का काय? मग टाइम चुकला का तुमचा? नाही नाही हाय त्यांचा. हा चला 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 चला. हा? काय म्हणल्या? सावरून घेतो. सावरून घेताय तो. सावरून घेऊन आवरून घेऊन मग बसतात ते. चला रेडी 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. घेतलं सावरून जावा. टाटा. अश्विनी वहिनी आता गेले काय तुम्ही? केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. या बहिणीचा बघून घ्या, बघून घ्या बहिणीचा बघून घ्या. काय करता वहिनी? मी काय टीचर आहे. कुठे टीचर आहे तुम्ही? हॅपी क्लब किंगडम सांगलीमध्ये, नव्या सांगलीमध्ये. बरं तुम्ही? हाऊस हाऊस वाईफ. चला ते तुमच्या सासूबाई गेले बघा. टाटा करा त्यांना. चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. या की बाया टीचर वहिनी असं काय करता तुम्ही? कुठं वा? मला पण जावं लागते खेळायला. मला बी खेळू दे बाया. हा हा मी आऊट करायला. चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. जाऊ सासूबाई बोलू. या तुम्ही काय करता? हाऊसवाईफ आहे. चला रेडी. तुमची सासूबाई नाही आली? माझे सासूबाई आजारी असतात. आजारी असतात का? काय प्रॉब्लेम त्यांना? म्हणजे त्यांना चालता नाही.
बरोबर ठीक आहे. चांगली काळजी घ्या, चांगलं असते. सासू सेवा केलेलं पुण्य मिळतं. या चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात दोन्ही पाय टाका. सासूची सेवा करा पण पाय दोन्ही टाका. चला मळ्यात तळ्यात दोन्ही पाय दोन्ही. तुमचं कसं माहिती का, ते जुन्या पिक्चर मध्ये समुद्रावरती आणि समुद्र किनाऱ्यावर हिरो हिरोईन पळायचे बघा असे. तसं नाही ना, दोन्ही पाय एकदाच. तुमचं एक पाय लागला आकाशी बांगला, दोन्ही पाय एकदाच. हा चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तेव्हा काय का तुम. ही बिचारी अशी करते. हा यांचं कसं माहिती का, मी तळ्यात म्हणलं हा मागचा उचलणार, मी तळ्यात म्हणलं या पुढचा उचलणार. रातभर बोंबल तुझ्या बापाला उठत नाही का नाही माहिती. हा चला या इथे या या, चांगलं खेळा. 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात हो तळ्यात. मी तळ्यात बोललो बरोबर ना, तळ्यात बोललो तळ्यात. हा तुम्ही काय ऐकलं, तळ्यात ना. हा मग तळ्यात बोललो ना, शेवटी शेवटी तळ्यात बोललो ना, बरोबर ना. ऑडियन्सला कुणाला आवाज आला, सगळ्यांना बऱ्यापैकी बोललो ना तळ्यात शेवटी. तर तुम्हाला मळ्यात ऐकू आलं. असू द्या चला, असू द्या, तुमच्या संग भांडत नाही. मागच्याला ऐकून आलं. बरोबर, पण वहिनी तुम्ही चतुर आहे. एक चतुर नार करके शृंगार. हा चला रेडी, सगळ्यांनी व्यवस्थित खेळा. चला तळ्यात मळ्यात वहिनी दोन्ही पाय टाका नका, इथे आहे शेजारी आहे. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. हा कडेच्या वहिनी टाटा बया, सगळा गाव गेला निघून मग येता तुम्ही. चला मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. हा टाटा गेले ना आता. हा चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. तुम्ही रशीवर बाहेर तुमच्या एवढ्या दोन्ही पाय असे त्यांच्या तळ्यात मानायचं का मळ्यात मानायचं नक्की. हे बघा असे असे पाय ठेवते ते बघा असे. हा बरं, हे रस्सी हलवू नको रे. हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. चारी आपण सेमी फायनल करून जोरदार काय 24 साठी झाले पाहिजे. आता